चला तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सांगतो पुणे ते गुजरात ट्रिप प्लॅन कशी करायची आणि तेही बजेटमध्ये. तर हा आपल्यासमोर ठेवलेला आहे आमचा प्लॅन पूर्ण. आता आम्ही पुण्यावरून केली ट्रेन की डायरेक्ट निघालो आम्ही मुंबईला. मुंबईवरून आम्ही चाललो तो लोणावळ्याला. जाता मस्त आम्ही सीन बघितला. खूप मस्त असा सीन होता आणि त्यात पाऊस पडायला लागला. मग नंतर उतरलो आम्ही CSTला. तिथून गेलो आम्ही मुंबई सेंट्रलला. तसंच मग तिथून आम्ही गेली ट्रेन. आता ट्रेनमध्ये सगळे सोबत भेटले मला. मुकेश, शिवानी, पवन, हर्षदा आणि अज्जू. 2 अज्जू, एक गुजराती आणि एक आमचा पेडगे. आम्ही सगळे सोबत निघालो पुढे. आता ही ट्रेनची जी सफर होती ती एकदम मस्त होती, कारण की आम्ही ट्रेन बुक करताना पहिलेच सगळं बुक केलं होतं. तिकीट AC वाले सगळे तिकीट बुक केले होते. तर एकदम अस्मरणीय अशी आमची ही ट्रिप झाली. आता पुढे बघूयात आपण की पुढे काय काय होतं आहे. ट्रेनमध्ये पूर्ण आम्ही एन्जॉय केला मस्तमध्ये. जाताना आम्हाला एक गुजराती काका भेटले, त्यांच्यासोबत गप्पा मारत गेलो. नंतर ना आम्ही पुढे मला दाखव नंतर मी चालू केलं आमचं शूट चालू केल्यानंतर सगळ्यांना म्हटलं बघा कॅमेरा तिकडे. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे थोड्या वेळाने आम्ही केलं ते मस्तपैकी डिनर. सगळ्यांनी मस्तपैकी प्लेट्स वगैरे आणले होते. आमची ट्रेन एकदम मस्त होती. नंतर ना आम्ही सगळे झोपलो. हे मस्त मस्त फोटो. सकाळी आम्ही उठलो, आम्ही पोचलो तो गुजरातमध्ये राजकोटला. त्यानंतर आम्ही तिथून पुढे मस्तपैकी आमची एक व्हिडिओ काढली सर्वांची, कारण ट्रिपला आलो एक मजा तर केलीच पाहिजे. नंतर ना आम्ही उतरलो जामनगरला. जामनगरला आम्ही उतरल्यानंतर इथे मस्तपैकी फोटो काढले. त्यानंतर आम्ही पुढे गेलो द्वारकाच्या दिशेने. द्वारकाला जातात आम्हाला हे मस्तपैकी मिठाचे जे दिसते तुम्हाला, मिठाचे पूर्ण इथं शेती दिसली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो द्वारका स्टेशनवरती. त्यानंतर आम्ही इथे व्हिडिओ शूट केला, फोटोशूट केला. नंतर आम्ही पुढे निघालो आमच्या रूमकडे. इथे जर बघितलं ना तुम्हाला इथे रिक्षावाले भेटतात. यांची खूप युनिटी आहे आणि नीट रिक्षावाले बघून घ्या, कारण की सगळ्यांचे सेमच रेट आहे. जर तुम्ही बदलला तर हे खूप कॉस्टली घेतात. त्यानंतर आम्ही एक रिक्षा गेली आणि तिथून पुढे गेलो सिटी पॅलेस हॉटेलमध्ये. मस्त अशी रूम होती आमची, पूर्ण AC वगैरे. त्यानंतर आम्ही आवरलं आणि निघालो आम्ही द्वारकाच्या ट्रिपला. पहिला स्पॉट होता आमचं स्वामीनारायण मंदिर द्वारकामध्ये. खूप मस्त असं मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये गेलो. इथं आमची एक चूक झाली. पहिल्यांदा आम्ही काय करायला पाहिजे होतं की इथे जे रिक्षा आहेत त्या बुक करायला पाहिजे होतं, पण आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट मंदिरात गेलो. त्यानंतर आम्ही मंदिराचा पूर्ण व्ह्यू बघितला. बाहेरून एकदम मस्त अशी डिझाईन केली होती. आतमध्ये पूर्ण मूर्त्या होत्या. या मी तुम्हाला आतमधून दाखवतो. चला तर आपण आतमध्ये जाऊयात. आता आतमध्ये गेल्यानंतर हे मस्त घुमट होतं त्याच्या आतमध्ये. त्यानंतर पुढे स्वामीनारायण यांची मूर्ती होती. बाजूला विठ्ठल, रुक्मिणी, श्रीकृष्ण ते यांच्या मूर्त्या होत्या. तर एक पूर्ण आपण फेरफटका मारून घेऊया. बाकी सगळे दर्शन घेत होते. गणपतीची मूर्ती होती, अज्जू हे सगळे दर्शन घेत होते. त्याचबरोबर पूर्ण व्हिडिओ काढली. ते तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये. पूर्ण डिझाईन हे खूप मस्त होतं त्याचं. मंदिर खूप मस्त मला आवडलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. निघताना आम्ही एक रिक्षा ठरवली. इथे रिक्षावाल्यांची खूप युनिटी. त्याने आम्हाला 500 रुपये सांगितले, 400 रुपये सांगितले. आणि दुसरीकडे गेलो त्याने आम्हाला वाढवून सांगितलं आणि परत त्याच्याकडे गेलो तो म्हटलं नाही अशी युनिटी. रिक्षा घेताना तुम्ही ठरवून घ्या. त्यानंतर आम्ही रिक्षावाल्यांनी आमच्याकडून 500 रुपये घेतले आणि पूर्ण आम्हाला द्वारका फिरून आपण होतो. त्यांचे एक ठरलेली स्पॉट आहे 10-11, तर तेवढे ते तुम्हाला फिरून दाखवतात. त्यानंतर आम्ही निघालो, मंदिरातून बाहेर आलो आणि त्यांनी परत आमच्या हॉटेलच्या बाजूला आम्हाला घेऊन गेलो. तर तिकडून आम्हाला त्यांचा एक राऊंड रिटर्न द्यावा. तर त्यानुसार आम्ही फिरत होतो. नंतर त्यांनी आम्हाला ते पूर्ण आता बघा हे आम्ही द्वारकाच्या बाहेर आलो मेन रोडला. त्यानंतर इथून टर्न घेऊन आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलकडेच जातो. इथून मी सरळ चालले आणि पुन्हा त्यानंतर त्यांनी मंदिर होतं महादेवाचं तिथे घेऊन गेलं. त्यानंतर त्यांनी खूप स्पॉट करून आम्हाला पूर्ण दाखवलं. आपण चला बघूया काय काय दाखवलं. मज्जा तर खूप आली, कारण की पुढे बसलं होतं आमच्यासोबत गुजराती. त्याला तर पूर्ण गुजराती येत होतं, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला. पण ते कधी कधी इश्यू होतो, काय आपल्याला कधी कधी कळत नाही. बाकी मोस्टली लोकांना मराठी तर कळतेच येत आहे.
हिंदी तर आहेच नॉर्मल, पण ते कधी कधी गुजरातीत काही बोलतात ते कळत नाही. मग भेटत की आमच्यासोबत आजी होता गुजराती. त्यानंतर आम्ही इथे मंदिरात आलो, महादेवाच्या मंदिरात. खूप जुनं पांडवकालीन मंदिर आहे. त्या मंदिरात आलो. इथे महादेवाची मस्त अशी प्रतिमा होती. खाली हे शिवलिंग होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेरच्या साईडला इथे हनुमानाची मूर्ती आहे. तिथून आम्ही निघाल्यानंतर इथून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो इथे. मंदिरातून निघालो, आम्ही पोहोचलो देवीच्या मंदिरात, जे की द्वारका बीचच्या बाजूला. आणि इथून खूप मस्त असा व्ह्यू दिसतो. आम्ही या मंदिरात गेलो. आम्ही इथून उतरलो रिक्षामधून. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथे जवळच लाईट हाऊस सुद्धा आहे द्वारकाचा, जे की तुम्हाला खूप मस्त व्ह्यू दाखवतो. त्याचबरोबर आम्ही सगळे मजा करत चाललो की पुढे बघूयात आपण मंदिरात चाललो. मंदिरात जायच्या आधीच आम्हाला एकदम मस्त असा व्ह्यू दिसला. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात जाता आता आम्ही दर्शन केलं. आतमध्ये बाहेर पहिला आजीचा फोटो काढला. त्यानंतर आतमध्ये गेलो. ते मंदिर आहे देवीचं. आम्ही बाहेर शूट केलं. इथून द्वारका बीच खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. त्यानंतर आम्ही सर्वांचे फोटोशूटसुद्धा केले, व्हिडिओ काढले. इथे एक मस्त एक चित्र बसलं, त्याचा आजीने फोटो काढला. त्यानंतर आम्ही आमचे सगळे ग्रुपचे फोटो काढले. पुढे गेलो, फोटोग्राफी काढला. व्हिडिओ एक मस्त झाला. त्यानंतर इथे बाजूला आम्ही पूर्ण व्ह्यू बघत होतो, तुम्ही बघू शकता. सोबत इथं चाललेलं आहे आमचा आजू बरोबर एक आहे. आमचा फोटोग्राफर होता. त्यांचे फोटोच काढले. त्यानंतर आम्ही इथून निघालो. इथून निघाल्यानंतर फडकेश्वर महादेव दुसऱ्या स्पॉटला जिथे महादेवाचे पूर्ण पिंड टाईप मंदिर आहे मोठं, जे की समुद्राच्या मध्ये बेटावरती. तेही खूप अप्रतिम असं बनवलेलं आहे. त्याचा जो तुम्हाला पुढे गेलं कळेल कसं. त्याच्या बाजूला पूर्ण जसं की मस्तपैकी कॅमेरा राईड होते. बाकी पण गोष्टी तिथे करण्यासारख्या भरपूर. तर आम्ही लोक तिथे बसतो. आज त्यांच्यासोबत बोलते काकांसोबत, त्यांना समजून काय त्यांच्या भाषेत बोलते आम्हाला काय कळत. ते दोघांचं चालू दिसते असं तुम्हाला मूर्ती. त्याच्यानंतर आम्ही सगळे उतरलो रिक्षातून खाली आणि निघालो पुढे होते मस्तपैकी महादेवाची मूर्ती. तुम्हाला व्ह्यूमध्ये तर दिसलं असं की काय उंटा बसायचं का तुम्हाला? आणि एकदम मस्त असं मंदिर होतं. आम्ही जाता आता पूर्ण व्ह्यू काढला. मग मी चालू केला आपला व्हिडिओ. आपला फ्रंट कॅमेरा उघडला आणि बसलो काढत सीन कॅप्चर करत. तर मस्त मध्ये असं मागं महादेवाचं मंदिर, बाजूला बीच, अजून काय पाहिजे. द्वारकाची ट्रिप आमची मस्त झाली होती, कारण की आम्ही ट्रिप पूर्ण प्लॅनिंगनेच केली होती. त्याच्यानंतर बॉईज इथे म्हटलं साईडला थोडं फोटो काढा. आता उनकेश आधीच फोटो काढत होता. सगळे बॉईज थांबले होते आमचे. त्यानंतर ते असं मंदिर अप्रतिम असा व्ह्यू आहे. त्याच्या शेजारी जुन्या काळात हापसा आहे, जे की दंगलमध्ये सनी देओलने वापरला होता. तो हापसा आहे तिथे. तो तुम्हाला त्याची झलक इकडे दाखवतो. चला तर आपण पुढे जाऊया. पुढे आपले बीचचे पूर्ण. त्यानंतर आम्ही इथे खाल्ले कणीस, पडलेले कणीस. मस्तपैकी कणीस खाल्ले आम्ही. ओके असं खाऊन बसलो उंटावरती. आता उंटाचे ते व्हिडिओ तुम्ही बघा एकदम. आमची इथं पाटली ना उंटा परत जिंदगीत बसणार नाही. एक तर आता फोन घे माझा, फोन घे हळू पळवा चला. कॅमेरा काढ पड पूर्ण मी टांगे पडते. तुझं काय माझं काही वेगळं आहे मग. अरे तू फोन म्हणजे स्टॉप कर ना तू व्हिडिओ. ये उंट नाही तर जाम मार्केट आमचं
चला डिसिक डिसिक डिसिक. जय श्री हो हळू 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 तुमचा उंट आमचा घेऊन या डिसिक 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 या उंटेश कुठे गेला हो थांबा थांबा. उंटावरून उतरून आम्ही काढला फोटो काढून आम्ही निघालो द्वारकामध्ये. द्वारकाला सवय घेतली व्हिडिओ आम्ही पोचलो द्वारकाच्या मार्केटला. द्वारकाचं मार्केट कसं खूप मस्त. ते फिरून आम्ही लगेच पोचलो द्वारकाच्या मंदिराजवळ. मंदिराचा तो व्ह्यू तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असा व्ह्यू आहे मंदिराचा. तिथून दर्शन घेऊन आम्ही नंतर पोचलो आमच्या हॉटेल सिटी पॅलेसमध्ये. मग त्यानंतर आम्ही एक मस्त सर्वांचा फोटो काढला. हा बारक्यापर्यंत आम्हाला खूप